पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। गारडी तालुका पंढरपूर येथे ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावकऱ्यांचा गारडी गावाशी संपर्क तुटल्याचे दिसून आले। गावातील लोकांना स्वतःच्या शेतामध्ये जाता येत नाही, तसेच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये देखील जीव धोक्यात घालून कमरेइतक्या पाण्यातून जावे लागते आहे। महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी कमरेइतक्या पाण्यातून डोक्यावर घागरी घेऊन ये-जा करावी लागते आहे, तर शेतकरी जनावरांना चारा देखील आणू शकत नाहीत, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। प्रशासनाने लक्ष घालून तात्पुरता पूल तयार करता येणे शक्य आहे, तर याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर व्यवस्था करावी। सद्यस्थितीत असलेला पूल हा ग्रामस्थांनी पाईप टाकून तयार केला होता। आता एखादी दुर्घटना घडली तर त्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल, असा इशारा ॲडव्होकेट दीपक पवार, नवनाथ भाटेकर, राजाभाऊ बागल तसेच ज्योतिराम फाटे, विलास गोपने, विजय हिंगमिरे आदींनी दिला आहे। सध्या आम्ही सर्वजण गारडी येथील गारडी भावनी रस्त्यावरती जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यावरती उभा आहे। हा जो बंधारा दिसतोय हा बंधारा 2020-21 साली या ओढ्याला पूर आला होता। त्या पुरामध्ये हा वाहून गेला होता आणि तेव्हापासून ग्रामस्थांची मागणी आहे की बाबा ग्रामस्थांचा संपर्क तुटला गावाशी। या गावाचा एक मोठा भाग जवळपास 1000 लोक वस्ती ती ओढ्याच्या एका बाजूला राहते आणि त्या लोकांना स्वतःच्या गावामध्ये जाता येत नाही। गेल्या 4 वर्षांपासून ही अवस्था अशी होती। मध्यंतरी ग्रामस्थांनी सर्वांनी एकत्र येऊन ही दुसऱ्या बाजूला लोकवर्गणीतून तिथं एक तात्पुरता रस्ता नाला तयार केला होता, परंतु या कालच्या पावसामुळे तो जो रस्ता तात्पुरता केला गेला होता तो रस्ता देखील बंद झालेला आहे आणि त्या रस्त्यावरून दररोजची ये-जा बंद होऊन या लोकांचा गावकऱ्यांचा गावाशी संपर्क तुटलेला आहे। आज लहान मुलांना शाळा सुरू होत आहेत, शाळेत जायचं आहे, माता भगिनींना रोज शेतामध्ये ये-जा करण्याची व्यवस्था नाहीये, जनावरं या बाजून त्या बाजूला जाऊ शकत नाहीये। लोक गावात राहतात आणि त्यांची शेतं या बाजूला आहेत, त्या शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा देखील आमचा त्यांना येत नाहीये। अशी बिकट अवस्था या ठिकाणी आहे। तर आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीनं संबंधित अधिकाऱ्यांना, माननीय कलेक्टर महोदयांना, माननीय आमदार, माननीय खासदार व महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की या गारडी तालुका पंढरपूर येथील या बंधाऱ्याची दुरुस्ती तातडीनं करण्यात यावी किंवा आम्हाला पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा की जेणेकरून लोकांची ये-जा सुरू होईल। एक अतिशय धोकेदायक अशी परिस्थिती आहे आणि या पाण्यातून लहान मुलं आणि महिला व अगदी वयस्कर मंडळी देखील जनावरांसह वाहतूक करते आणि ती अतिशय धोकेदायक गोष्ट आहे। एखाद्याचा बळी गेल्यानंतर 4-2 लोक मृत्यू पावल्यानंतर तुम्ही कारवाई करण्यापेक्षा कोणतीही दुर्घटना, वाईट घटना घडण्यापूर्वी या लोकांची व्यवस्था करावी। तातडीनं जर आपण ही व्यवस्था नाही केली तर आम्हाला सर्व ग्रामस्थांना मिळून आंदोलन करावं लागेल, उपोषण करावं लागेल आणि जे काही करावं लागेल ते करण्याची आमची सर्वांची तयारी आहे। तर येत्या 8 दिवसांमध्ये तात्काळमध्ये इमर्जन्सी सिच्युएशन आहे ती गृहीत धरून प्रशासनानं आम्हाला रस्ता सोय करून द्यावी, एवढीच ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो।